सुहाना पनीर मसाल्याची संपूर्ण महत्त्वाची माहिती। नमस्कार। तर परत एकदा मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी आपल्या घरामध्ये असते किंवा नसते सुद्धा, किंवा काही लोक वेगवेगळे वापरतात। तर आज मी परत घेऊन आली आहे सुहानाचा पनीर मसाला। तर हा कोणाच्या घरात असेल किंवा नसेलही, पण मी माझ्या घरी जेव्हा पनीर मसाल्याची सुकी भाजी असू दे, पनीर मसाला असू दे, पनीर टिक्का मसाला असू दे, किंवा जेव्हा मी पनीरची कुठलीही भाजी बनवते किंवा मी पनीर यूज करते तेव्हा मी सुहानाचा पनीर मसाला यूज करते। तुम्हाला मी सुहानाचा जो पनीर मसाला का यूज करायचा किंवा ह्याची टेस्ट कशी लागते किंवा हा किती कसा आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुहानाच्या पनीर मसाल्याचं हे 10 रुपयेवालं पाकिट आहे। सुहानाच्या पनीर मसाल्याचं 5 वाला सुद्धा पाकिट आहे आणि एक 48 रुपयाचं मोठं बॉक्स सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातं। तर ह्याची बनवण्याची रेसिपी, जेव्हा आपण आपले जे नॉर्मल मसाले असतात, धना पावडर, जिरा पावडर, हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर आपल्या पनीरमध्ये हा पण एक थोडासा मसाला तुम्ही ॲड करायचा। त्यामुळे आपल्या पनीर मसाला जेव्हा बनवतो त्यावेळी त्याला इतकी उत्कृष्ट चव येते, तुम्हाला मी सांगतो। ज्यावेळेस मी आणि अक्षरशः हे बनवणं फारच पनीर भुर्जी, त्याच्यानंतर पनीर भुर्जी बनवताना सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। म्हणजे तुम्हाला मी सांगते हा मसाला बऱ्याच ह्याच्यासाठी ॲड केला जातो, कारण की ह्याची टेस्टच खूप छान आहे। तर मी माझ्या घरी पनीर मसाला, सुहानाचा पनीर मसाला वापरते। तर तुम्ही हा 1-2 चमचा घालू शकता, किंवा पनीर म्हणजे 1-2 चमचे ह्यासाठी घालायचा कारण की ह्याला खूप चांगली टेस्ट येते। तर कोण सुहानाचा पनीर मसाला पनीर बनवताना कोण सुहानाचा पनीर मसाला वापरतं हे मला तुम्ही सांगा। मी तर माझ्या घरी सुहानाचा पनीर मसाला वापरते। मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, एकदा कधीतरी पनीर मसाला बनवायचा झाला, पनीर टिक्का मसाला बनवायचा झाला, पनीर मसाला बनवायचा झाला, तर तुम्ही नक्की सुहानाचा पनीर मसाला वापरा। आणि जो कोणी वापरत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुमचा अनुभव काय आहे सुहानाचा पनीर मसाल्याबद्दल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।